2024ला शिवसेनेला नंबर 1चा पक्ष बनवायचा असा नवसंकल्प आमच्या ना तुमच्या नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. हां, स्वप्न कोणीही बघू शकतं. मी पण असं म्हणू शकतो की ह्या वर्षी मला बायडन व्हायचं आहे. त्याला काहीतरी तारतम्य असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं परवाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 2300पैकी 1700 आम्ही जिंकल्या महायुतीनं. त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, आम्ही जिंकल्या. तालुका खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले. तर सगळ्याच निवडणुका जर आम्ही जिंकतोय तर मला असं वाटतं की आता ठीक आहे, स्वप्नात राहिलेलं चांगलं. साहेब जिल्ह्यातील हा प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे ना. आता मला वाटलं अजून कुठची तरी जागा मागावी तर मी देखील मागू शकतो. शेवटी ठरवणार आहेत कोण, 3 नेते ठरवणार आहेत. कॅल्क्युलेशन कोण करणार आहेत, 3 नेते करणार आहेत. त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो, याच्यामधनं 70,000चं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवारांना मिळालं होतं. माझ्या बाजूला शेखर निकमांचा मतदारसंघ येतो, तिथं बऱ्यापैकी आमची सगळ्यांची ताकद आहे. तिथं 50,000चं मताधिक्य त्यावेळेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं होतं. एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचा येतो, तिथं जवळजवळ 30-35,000चं मताधिक्य हे दीपकभाईंनी दिलेलं होतं. हे मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेते मंडळी करतील, त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही. आणि ज्याच्यामध्ये जे कोण इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे. आणि नेत्यांवर सोडावं. जर कालची माझ्या बंधुराजांची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेन. अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील, जे देवेंद्रजी ठरवतील, जे अजितदादा ठरवतील ते तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल. दावा आपण करणार नाही. दावा आहेच ना, दावा करणार नाही कोण साहेब. दावा आहेच ना, शिवसेनेची ती जागा आहे, शिवसेनाच लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना. पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते 3 नेते मंडळी घेतील. परंतु शिवसेनेचं मताधिक्य, शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करून 3 नेते निर्णय घेतील. तर शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण